आरोग्य जागृती. नमस्कार मित्रांनो, आरोग्य जागृतीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आहेत महानगरपालिका छत्रपती संभाजीनगरमध्ये. आज आपला विषय आहे आरोग्यविषयी जे जनजागृती करत आहोत. यासाठी आपल्यासोबत आहे आरोग्य सभापती डॉक्टर सोळुंके मॅडम. यांच्याशी चर्चा करू या आरोग्यासंदर्भात. आज दिवसेंदिवस शहराचे वातावरण पण खराब होत चाललेलं आहे आणि यासाठी आरोग्या संबंधी काय काय योजना महानगरपालिकेच्या अंतर्गत आपण चालवत आहोत, त्यासाठी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार मॅडम, आरोग्य जागृतीमध्ये आपलं स्वागत आहे. मॅडम, आज जसं समर आहे, उन्हाळा चालू झालेला आहे, खूप म्हणजे तापमान वाढलेलं आहे. अशातच महानगरपालिकेच्या माध्यमातून आरोग्य संबंधित काय जनजागृती करतात? महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण लोकांना सांगतोय की बाबा खूप उन्हाचा जो कालावधी आहे, म्हणजे दुपारचा 2 ते 5 या कालावधीत तुम्ही बाहेर पडू नका. जर तुम्ही व्हेकल्स AC वापरत असाल तर शक्यतो उन्हाच्या वेळात ते वापरू नका. आणि जर वापरायची वेळच आली तर याच्या खिडक्या थोड्या खाली करा, पाणी पिण्याचं प्रमाण वाढवा आणि शक्यतो बाहेर न पडणे हा सल्ला आम्ही जास्त प्रमाणात देतोय. फळं, ताक याचा वापर जेवणामध्ये जास्त प्रमाणात करा. खूप चांगलं मॅम. मॅम, असं आता दिवसेंदिवस रुग्ण पण वाढत चाललेले आहे आणि महानगरपालिकेच्या अंतर्गत खूप म्हणजे आपले रुग्णालय पण आहे, याच्यामध्ये वेगवेगळे उपचार पण मिळत आहे. परंतु काही रुग्णांना या संदर्भात माहिती नसल्यामुळे तर त्यांना खूप असं त्रास सहन करावा लागतो. याबद्दल आपण काय मार्गदर्शन करणार? नाही, हे बघा, शेवटी सनस्ट्रोक हा प्रकार असा आहे की उष्णतेची एकदम लाट येते तर शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होणं. ते पाण्याचं प्रमाण योग्य अवस्थेत ठेवलं, ORSचे सॅचेट्स मिळतात ते प्रमाणात घेतले तर त्रास बऱ्याचशा प्रमाणात कमी होतो. आणि म्हणजे मला असं वाटतं की खूप जर पाण्याचं प्रमाण कमी झालं तर डिरेक्टली दवाखान्यात जाणं अगदी गरजेचं आहे. त्याला तुम्हाला फ्लुइड इनटेक म्हणजे बाय सलाईन करणं गरजेचं असतं. मॅडम, ॲज अ आरोग्य सभापती या नात्याने तुम्ही शहराची धुरा सांभाळलेली आहे आणि आरोग्य संदर्भात आपल्या महानगरपालिकेअंतर्गत काय कोणते कोणते उपचारसाठी आपण रुग्णांना सांगाल? महानगरपालिकेच्या अंतर्गत म्हणजे सर्व प्रकारचे डॉक्टर्स आहेत, फक्त वेगवेगळ्या आरोग्य केंद्रांमध्ये आहेत. महिलांसाठी तर पूर्णतः ANC चेकअप आहे. त्यांचं पूर्ण 9 महिन्यांपर्यंतची जी ट्रीटमेंट आहे, लोहयुक्त गोळ्या, कॅल्शियमयुक्त, तो पूर्णतः त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम चालू आहे. आशा वर्कर ते काम खूप चांगल्या पद्धतीने करत आहेत. आणि पुढे डिलिव्हरीचं जर महानगरपालिकेत पण त्या करू शकतात आणि फार काही जे एखादी अडचण आली तर मग शिफ्ट करावं. मॅडम, आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूपच क्रांती झालेली आहे आणि महानगरपालिके अंतर्गत पण खूप चांगल्या पद्धतीने उपचार रुग्णांना मिळत आहे. या संदर्भात आपण आपल्या महानगरपालिका अंतर्गत रुग्णालयामध्ये जास्तीचे उपचार कोणते कोणते देणार आहात आणि यासाठी काय प्रयत्न चालणार आहे? हे बघा, चालू वर्षामध्ये MRI मशीन, त्याच्यानंतर सोनोग्राफी मशीन, ह्या सगळ्या गोष्टी कार्यरत होणार आहेत. त्यानंतर नेहरू नगरचं जे हॉस्पिटल आहे आपलं, तिथे आता ऑपरेशन थिएटर पूर्णत्वास आलेलं आहे. त्याचाही आता ह्या महिन्यात ते सुरू करणार आहोत. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे रुग्णांना सेवा मिळणार आहे. महानगरपालिका अंतर्गत मोठं भव्य रुग्णालय ची स्थापना झालेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये आणि लवकर सुरुवात होणार आहे. या उपक्रमामध्ये आज काय अडथळे येतात आपल्याला? अडथळ्यांचं फारसं काही अडथळे नाही आहेत. जो विषय होता की तिथलं ते OT दुरुस्तीचं काम, तर ते पूर्णत्वास आलं आहे. प्रशासनाने पण पूर्ण मदत केलेली आहे आणि ते सुरू होत आहे. मॅम, इथं जे पद भरण्यासाठी जी प्रक्रिया सुरू आहे किंवा भरण्यात येत आहे आरोग्य संदर्भात, जे आता भव्य रुग्णालय सुरू होणार आहे, मल्टी स्पेशालिटी चालू होणार आहे, यासाठी किती वेळ लागणार आहे आणि कधी चालू होणार आहे? निश्चित असा वेळ नाही, पण पूर्णत्वास येणार आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत. हे होते आपल्यासोबत डॉक्टर सोळुंके मॅडम. यांनी खूप चांगलं आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि यांनी आरोग्य सभापती या नात्याने ही धुरा सांभाळलेली आणि नक्कीच औरंगाबाद शहरात, छत्रपती संभाजीनगर शहराचं आरोग्य सुदृढ राहील हीच आमची अपेक्षा आहे. आणि मॅडम, आपल्या माध्यमातून पण एकच आव्हान करू इच्छितोय की रुग्णांना आरोग्य संदर्भात जास्तीत जास्त उपचार मिळावा यासाठी आपण पण प्रयत्न करणार आहोत. आणि जे रुग्णालय आहे, माननीय वैद्यकीय अधिकारी, जे मुख्य वैद्यकीय डॉक्टर पारस मंडले सर, हे पण खूप चांगल्या पद्धतीने कार्य करत आहेत.
साथीचे रोग येणार आहे, यासाठी प्रथम आपण काय उपाययोजना केलेली आहे? पावसाळ्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आपण आता मलेरियाच्या विभागाची बैठक घेऊन त्यांना योग्य ते इन्स्ट्रक्शन दिले आणि महानगरपालिकेतर्फे जी नाले सफाई आहे ती चालू करण्यात आलेली आहे की ज्याच्याने ह्या सर्व गोष्टींवर आपल्याला म्हणजे प्रमाण कमी करता येणार आहे. हे होते मॅडम, खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. जनतेला पण आपल्या माध्यमातून जे आपण मार्गदर्शन करतो जनतेनं पण त्यावर पूर्ण विचार करणं गरजेचं आहे. त्यावर निरासन करून आपण पण प्रयत्न करणं गरजेचे आहे, काळजी घेणं गरजेचे आहे. आणि त्यासाठी सर्वांच्या मॅडम तर्फे सर्वांना एक आवाहन पण करण्यात आलेलं आहे. धन्यवाद. कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है, वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति, समर्थन और संवेदना प्रदान करती है। आपका स्वागत है उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं। यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है। यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है, यह समझने के बारे में है कि सफर क्या है। हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं। दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं। हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है, जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है। पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है। हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है। हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो। साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा, गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं। साथ में हम बदलाव ला सकते हैं।